नवीन अपडेट बघूयात। प्रताप सरनाईक हे खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। कुणाल कामरा विरोधामध्ये प्रताप सरनाईक तक्रार करण्यासाठी दाखल झालेले आहेत। कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये एक विडंबनात्मक कविता त्याच्या स्टँड अप कॉमेडीच्या कार्यक्रमामध्ये म्हटली आणि त्यानंतर वाद उफाळून आलाय। दरम्यान खासदार अरविंद सावंत बोलतायत, थेट जाऊया। कशासाठी करू दे त्यांना, त्याला काय आधी मुळात न्याय व्यवस्था आहे की नाही इथून शंका आहे। काल पाहिलं की नाही कशा कशात बुडतात ते। सरन्यायाधीश कशात बुडाले कळलं का तुम्हाला? आमची अडीच वर्ष तेव्हा मी कविता गायली होती, विसरू नका। ही आरती नाही पेटली न्यायाला ही चूड लागली। हे चूड लावणारे चंद्रचूड कुठे आहेत? हे सगळे असेच आहेत। कुठल्या तरी पदाकडे बघत असतात, पुढे पैशाकडे बघत असतात, पदांकडे बघत असतात, न्याय कुठे देतात? न्याय असतं तर शिवसेनेला तेव्हाच न्याय मिळाला असतं ना। आमचं चिन्ह नेलं, त्या इलेक्शन कमिशनर गुलाम बसलेली लोक माणसं आहे ही काही न्याय द्यायला बसलीत का तुम्हाला? म्हणून देशाचं संविधान आम्ही जेव्हा म्हणतो खतरे में आहे, त्याची रोज एक एक उदाहरणं तुम्हाला मिळत असतील। कोण बोलतं? सत्ताधारी पक्षातला मंत्री बोलतो घुसके मारेंगे। हे काही संविधानाला शपथ घेऊन बोलला तुम्ही? म्हणून ही जी विकृती आहे ती सगळी तशीच पाजरत केलेली आहे सगळीकडे। म्हणजेच बघा ना, आता बघ माननीय देवेंद्र फडणवीसांना विचारा। मी काल परवाकडे बनवलंय राज्यातील सर्वात अपयशी गृहमंत्री कोण, तर देवेंद्र फडणवीस आजवरच्या कारकिर्दीतील। काहीच त्यांना राखता आलं नाही, कायदा सुव्यवस्था रसंदाळाला गेलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा गोष्टी विनोदानं घेतल्या पाहिजेत, दिलदारपणं घेतल्या पाहिजेत। ते सत्य बोलले, चित्रकार चित्र काढतात तेव्हा सुद्धा असं असतं। कलावंत त्याला कलावंताच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे। तर याच संदर्भामध्ये कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक हे खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते इथे कुणाल कामरा विरोधामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं कळतंय। कुणाल कामराच्या कवितेने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वादाला तोंड फोडलेलं आहे आणि दोन्ही शिवसेना एकमेकांच्या आमने सामने या निमित्ताने आलेल्या पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक अत्यंत आक्रमक झालेले आहेत। त्यांनी खारच्या स्टुडिओची तोडफोड केली जिथे कुणाल कामराने शूट केलेलं होतं आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं। आणि त्याच वेळेला कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कुणाल कामराची पाठराखण केली जाते, किंबहुना त्याचं कौतुक केलं जातंय असंही पाहायला मिळतंय। आपण थोड्याच वेळापूर्वी खासदार अरविंद सावंत अर्थात बाळा सावंत यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिली। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशांत, आता कुणाल कामरा विरोधामध्ये प्रत्यक्ष गुन्हा सुद्धा दाखल होईल असं दिसतंय, तक्रार होईल असं दिसतंय आणि त्यासाठी स्वतः मंत्री प्रताप सरनाईक खार पोलीस ठाण्यात दाखल झालेत। अधिक काय सांगता येईल याबद्दल? पूर्वी आपण पाहिलं असेल काल द हॅबिटेटमध्ये कुणाल कामरा यांच्याकडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह विधान करण्यात आलं। त्यांनी एक कविता सादर केली, त्यामध्ये गद्दार वगैरे असे शब्द देखील त्यांनी वापरले गेले। त्यानंतर कुठेतरी शिवसैनिक यांच्या भावनेला ठेच झाला आणि त्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झाले। आपण पाहिलं असेल तर काल राहुल कनाल आणि कुणाल करमळकर यांच्या नेतृत्वामध्ये काही शिवसैनिक पदाधिकारी यांनी द हॅबिटेट स्टुडिओ फोडलं। त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल केले। आज सकाळी राहुल कनवाल असतील, त्यानंतर कुणाल करमळकर असतील, हे खार पोलीस स्टेशनमध्ये होते। आणि सध्या आपण पाहिलं असेल तर महायुती सरकारमधून शिवसेने गटाचे मंत्री प्रताप सरनाईक हे खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत आणि ते आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहे। आणि त्यांची तीच मागणी आहे की कुणाल वरती लवकरात लवकर तुम्ही गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा आणि जाब विचारा की यामागे कोण आहे। आपण पाहिलं असेल तर त्याच्या या वक्तव्यानंतर लगेच संजय राऊतांनी पोस्ट केली आणि त्यानंतर कुठेतरी अशी देखील चर्चा चालू झाली की याच्या मागे नक्की कोण आहे, याच्या मागून कोण षडयंत्र रचतंय पूर्वी। खरे त्यामुळे या सगळ्याला राजकीय वळण आणि रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न दिसतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। म्हणजे कुठेतरी यामध्ये आणखीन कोणाचा हात आहे का, ठाकरेंच्या शिवसेनेचा हात आहे का, असा सुद्धा आरोप आहे। दरम्यान स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल कामराचा शोध सुरू आहे, पण कुणाल कामराचा फोन मात्र रात्रीपासून बंद आहे। कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर गेलाय का अशी शक्यता वर्तवण्यात येतेय। कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावरती भाष्य केलं आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यंगात्मक टीका केली होती।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधातला हा व्हिडिओ बनवून व्हायरल करणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला महागात पडलेला आहे. त्याने त्यानंतर संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन याच्या चौकटीत आपल्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई केली तर आपण त्याला सामोरे जायला सज्ज आहोत असं म्हटलं, परंतु त्याचा फोन मात्र आता नॉट रिचेबल आहे. तो मुंबईत आहे की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. तो महाराष्ट्राबाहेर निघून गेलेला आहे का असा सुद्धा सवाल विचारला जातोय. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीवरनं कुणाल कामरा विरोधामध्ये मध्यरात्री अंधेरी पूर्वेतल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.